मोबाईल असू दे, फ्रीज असू दे, टीव्ही असू दे किंवा वॉशिंग मशीन असू दे, मिक्सर असू दे, तुम्ही जर बिघडले असतील आणि तुम्हाला वाटतंय का होपोनोपोनो प्रेयर केल्यानंतर ते रिपेअर होऊ शकतात, तर नक्कीच आजचा विषय खूप सुंदर आणि इंटरेस्टिंग असणार आहे. तर चला तर मग स्टार्ट करूया. हाय, हॅलो, नमस्कार. माझं नाव प्रतीक्षा भारती आणि तुम्ही पाहायला सुरुवात केली आहे मैत्रीण. आणि आजचा विषय जसं मी म्हटल्याप्रमाणे होपोनोपोनो प्रेयर तुम्ही ट्राय करायला काय हरकत आहे तुमच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर. कारण असा एक इन्सिडेंट माझ्याबरोबर झालेला होता. माझा मोबाईल पाण्यामध्ये पडलेला होता आणि त्यामुळे तो पाण्यामध्ये पडल्यानंतर जेव्हा मी रिपेअर करायला गेले तर त्यांनी सांगितलं की ते ड्रायर वगैरे मारून पाहिलं पण तो काही रिपेअर झाला नाही. आणि मग त्याच्यानंतर मी घरी आल्यावर तो हातात घेतला आणि मी होपोनोपोनो प्रेयर केली आणि तांदळाच्या ह्याच्यामध्ये मी असंच ठेवून दिला. तर चक्क त्याची स्क्रीन चालू झालेली होती. म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर पण होपोनोपोनो प्रेयर ही टेक्निक काम करते. मग तुम्ही टीव्ही असू द्या, मोबाईल असू द्या, फ्रीज असू द्या, वॉशिंग मशीन असू द्या, मिक्सर असू द्या. तर मला असं वाटलं हा व्हिडिओ बनवायला हवा. कारण म्हणजे अनुभव केल्यानंतरच ह्या गोष्टी. आणि मी बऱ्याच जणांचे पण अनुभव असे ऐकले होते की इलेक्ट्रॉनिक वस्तूंवरही तुम्ही होपोनोपोनो प्रेयरचा उपयोग करू शकता. म्हणजे किती जादुई प्रार्थना आहे ना, ही सगळ्या गोष्टींसाठी या प्रार्थनेचा उपयोग होतो. त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये होपोनोपोनो प्रेयर ही प्रत्येक गोष्टींसाठी तुम्ही वापरू शकता. आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा असतात की लागल्या तर चांगल्या लागतात, नाही तर नाही. पण असं काही इन्सिडेंट असेल तर तुम्ही ट्राय करायला काही हरकतच नाही आहे ना. नक्कीच ट्राय करू शकता ना तुम्ही. आणि मोबाईल वगैरे असं असतं की आपल्या कधी म्हणजे काय झालेलं असेल तर आपण असंच रिपेअर नाही झाल्यानंतर आपण असंच टाकून देतो किंवा घरामध्ये पडून असतो. मग ट्राय करायला काय हरकत आहे, तुम्हाला पाहायला काय हरकत आहे की होपोनोपोनो प्रेयर त्या मोबाईलवर करून तुम्ही एखाद्या वेळेस ते चालू पण होऊ शकतं. त्यामुळे मला असं वाटलं आजचा व्हिडिओ हा बनवायलाच हवा. आणि प्रत्येक गोष्टींमध्ये ऊर्जा असते म्हणून मला असं वाटतं या गोष्टी काम करतात. आणि काही-काही वेळेला नाही पण होणार. पण मला असं वाटलं की ह्या व्हिडिओतून जर मला अनुभव आलेले होते, ते मी शेअर करावेत म्हणून मी हा आजचा व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की तुम्ही हा एक्सपिरियन्स करून बघू शकता. तुमच्या घरात कुठलीही एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू जर खराब झालेली असेल तर होपोनोपोनो प्रेयर वापरून बघा त्याच्यावर. कारण कोणाला ह्या गोष्टी पटणार पण नाहीत. पण ज्याला पटतात त्यांनीच हा व्हिडिओ पाहावा नक्कीच. कारण ह्या गोष्टी काही-काही गोष्टी खरंच होतात. आणि तुमचा मनापासून जर विश्वास असेल तर नक्कीच होईल. नुसतं प्रेयर तर बोलायची तुम्हाला 4 आणि 4च वर्ड आहे त्याच्यामध्ये. म्हणजे 4च लाईन आहेत ना, जास्त काही मोठी प्रेयर वगैरे नाही आहे. आणि तुम्ही थोडा वेळ बोलून ती वस्तू तशीच बाजूला ठेवू शकता किंवा पाहू शकता. झाली तर झाली रिपेअर ना. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही जे मी ट्राय करायला सांगितलं, तुमच्याकडे एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल तर नक्की त्याच्यावर ते ट्राय करा आणि मला खाली व्हिडिओमध्ये कमेंट करून येऊन नक्की सांगा. तर तूर्तास तरी थांबते मी आता. धन्यवाद.